जय शिवराय. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. पांढरी परिसरातील डोंगरांना भीषण वणवा, शेतकऱ्यांचे फळबागेसह मोठे नुकसान. पुरंदर तालुक्यातील पांढरी जिल्हा पुणे परिसरात 4 मार्च 2026 रोजी भीषण वणवा लागून डोंगर रानाचा मोठा भाग जळून खाक झाला. एका बाजूने लागलेली आग वेगाने पसरत जाऊन जवळपास 90% डोंगरान आगीची आग भक्षितांनी पडली. या आगीत परिसरातील नैसर्गिक गवत पूर्णपणे भस्मसात झाली असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या गाई गुरांसाठी असलेल्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत पांढरी गावातील शेतकरी संदीप भाऊ एकनाथ काकडे यांचा गट क्रमांक 870 मधील फळबागेचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या शेतातील आंबा, पेरू, संत्रा, चिंच आणि सीताफळ या झाडाची बाग पूर्णपणे जळून खाक झाली. तसेच बागेसाठी बसवलेली एचडीपी, काळा गोटा पाईपलाईन, पीव्हीसी पाईप आणि ड्रीप इरिगेशनची संपूर्ण पाईपलाईन आगीत जळून गेली. वणव्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी उन्हाळ्यात या परिसरात वणवे लागण्याच्या घटना घडत असल्या वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुरंदर सम्राट न्यूज साठी प्रतिनिधी अशोक कुंभार. किंवा स्वच्छता टापटीप ठेवल्यामुळं हिरवीगार झाडं 700-800 झाडं त्यांना काही झालं नाही. इकडं खाली हे जळून खाक, सुरक्षित. आतले तण स्वच्छता हे अशी वरच्यावर ठेवावं लागते. हे जळून खाक. अक्षरशः संपूर्ण डोंगरदळे जळून खाक. काय अवस्था आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला एका दुर्गम स्थानी असलेलं आमचं पांगारे गाव. दरवर्षी या गावामध्ये वणवा लागण्याचे, आगी लागण्याचे प्रमाण वाढत आहे. गावाला चारही बाजूला डोंगर रान आहे. गावामध्ये दुग्ध उत्पादन व्यवसाय आहे. घरोघरी जनावरे आहेत आणि त्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न हा या डोंगरावर येणाऱ्या गवतांमुळे सुटत असतो. यावर्षी दिनांक 4 मार्च 2026 रोजी एका बाजूला आग लागली आणि ती पसरत जवळजवळ 90% डोंगर रान जळून खाक झालं. यामुळे शेतकऱ्यांचा
गुरांच्या चारांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावरती उभा राहिला आहे. याच परिसरामध्ये गट नंबर 870मध्ये माझी 15 वर्ष जुनी फळबाग आहे. साधारण 9 एकरामध्ये हापूस, आंबा, संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू आणि चिंचेची झाडं मोठ्या प्रमाणावर लावलेली होती. अगदी हातातोंडाशी आलेली ही झाडं या वणव्यामध्ये अक्षरशः भस्मसात झाली. त्याचबरोबर या परिसरातील धरणावरून पाणी आणण्यासाठी आपण साधारण 13,000 रनिंग फूट एवढी काळागोटा SDP पाईपलाईन केलेली होती. गेले 2-3 वर्ष पाईपलाईन बंद असल्यामुळे सगळे गोळा करून ते पाईप आपण याच परिसरामध्ये ठेवलेले होते. शिवाय या क्षेत्रामध्ये आपण ड्रिप इरिगेशन स्वरूपी प्रशासनानं काहीतरी व्यवस्था करायला हवी. कमीत कमी काही क्षेत्रानंतर एक मध्ये रस्त्यासारखं एक 10 फुटाचा 12 फुटाचा रस्ता करायला पाहिजे. दरवर्षी जुजबी जाळपट्टे काढणं, आगीचा वणवा लागल्यानंतर मग आग विझवण्यासाठी प्रयत्न करणं, हे गेले कित्येक वर्ष चालू आहे. कधीतरी याच्यावरती कायमस्वरूपी काही उपाययोजना करायला हवी, पण अजूनही तशी काही शक्यता दिसत नाही आणि त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होते. गेली 15 वर्ष राबून कष्ट करून एवढ्या दुर्गम भागामध्ये टँकरनं पाणी घालून आम्ही ती बाग जगवली आणि एका रात्रीमध्ये ती बाग आगीच्या भस्मस्थानी पडली. हे फारच वाईट झालं आणि फार याचं जीवाला खूप लागलं, दुःख झालं. याच्यावर प्रशासनाने नक्कीच कायमस्वरूपी काहीतरी व्यवस्था करावी ही कळकळीची आमची विनंती आहे. धन्यवाद.